विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज महत्त्वाची बैठक. पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ ठरवण्यासंदर्भात निर्णय घेणार. विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडण्यात येणार. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार. विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष. समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी सोडण्याची शक्यता. शिवसेना किंवा भाजपात जाण्यासाठी चाचपणी सुरू. समरजित घाटगे यांनी विधानसभेला भाजपमधनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश. छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालसुधारगृहाची मान्यता रद्द होणार. मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा. बालसुधारगृहात छळाला कंटाळून 9 मुलींनी केलं होतं पलायन. दक्षिण मुंबईतील कर्नाक उड्डाणपुलाचा आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावर वाहतूक सुरू होऊन नागरिकांचा प्रवास होणार सुखकर. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता. चंद्रपुराला रेड अलर्ट तर वर्ध्यासह आणखी काही जिल्ह्यातील गावांना पुराचा वेढा कायम. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर. पुरामुळे हजारो हेक्टर शेतीला फटका. भंडाऱ्यातही पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहण्यास सुरुवात. शहापूरच्या आरएस जमानिया शाळेत पाळी आल्यानं मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार. 8 जणांवरती गुन्हे दाखल. 2 जणांना पोलिसांनी केली अटक. विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन स्थगित. यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही. गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर शिक्षकांचं आंदोलन मागे. राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं तर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आज रंगणार भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना. जसप्रीत बुमराहचा प्लेइंग 11मध्ये समावेश होण्याची शक्यता. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. मुलुख महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे भंडारा जिल्ह्यात. मागच्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर काही गावांचा संपर्क तुटलाय. छोट्या नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे, छोट्या पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय. या पावसाची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य समोर आली आहेत. ड्रोनच्या दृश्यातनं काही ठिकाणी असलेल्या पूर परिस्थितीची ही भीषण दृश्य बघायला मिळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरात हजारो हेक्टर क्षेत्राला मोठा फटका बसलाय. गोसेखुर्द धरणातील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नदीचं पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतात आणि गावांमध्ये पसरलंय. वैनगंगा नदीच्या या पुराची दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद करण्यात आली आहेत. सध्या या ठिकाणी असलेल्या पुरामुळे ग्रामस्थांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. चंद्रपुरात वैनगंगा नदीला आलेल्या पुराची दृश्य ही ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. मुसळधार पावसानं चंद्रपूरमध्ये हजेरी लावली आणि त्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावरनं नदीचं पाणी वाहतंय त्यामुळे पूल पूर्णतः पाण्याखाली गेलाय. या पुलावरनं सुरू असलेली वाहतूक ही या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हजारो हेक्टरवरच्या शेतीला देखील या मुसळधार पावसाचा फटका बसलाय. ग्रामस्थांनी काळजी घ्यावी असं आवाहन चंद्रपुरातल्या नागरिकांना करण्यात आलंय. नागपूरसोबतच संपूर्ण पूर्व विदर्भात हाहाकार माजवलाय पावसाने. गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अशातच आज पूर्व विदर्भात पावसानं विश्रांती घेतली असली तरी अनेक भागात साचलेलं पुराचं पाणी हे वेगानं ओसरायला त्यामुळे सुरुवात झाली आहे. पुरामध्ये 5 जण वाहून गेले आहेत. आजपासून महसूल विभागाकडनं नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत आणि अनेक भागात आजही पावसाचा अलर्ट मात्र देण्यात आलाय पूर्व विदर्भात. हे दृश्य आपण विदर्भातली बघतोय. नागपुरातल्या काही भागामध्ये पावसानं आज जरी विश्रांती घेतली असली तरी देखील आज पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या मोठ्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय
अनेक भागात जे पुराचं पाणी हे साचलेलं होतं त्याचा आता निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि 5 जण या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची बातमी येते। ही कालची दृश्य आहेत। आजपासून महसूल विभागाकडून पाणी ओसरल्यानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात येत आहेत। नागपूर विभागामध्ये पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। अशातच आज नागपूर सोबतच संपूर्ण विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाचा अलर्ट आहे। दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेल्यामुळे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागपूरच्या बेलतरोडी भागातल्या शाळेच्या परिसरात अजूनही पाणी साचलेलं आहे। शाळेच्या आवारात पाणी साचल्यामुळे आजही शाळा बंद आहे। बेलतरोडी इथल्या ओएसएस शाळेमध्ये काल मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि दुसऱ्या दिवशीही शाळेच्या आवारात पाणी तसंच आहे। शाळेच्या मुख्य गेटवरती पाणी साचल्यामुळे शाळेला सुट्टी देण्यात आली आहे। नागपूरमधल्या बेलतरोडी या भागामध्ये असलेल्या एका ओएसएस नावाच्या शाळेच्या आवारामध्ये कसं पाणी साचलंय त्याची ही दृश्य आणि शाळेच्या परिसरात हे पाणीच पाणी झाल्यामुळे शाळेला आज देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पावसानं जरी विश्रांती घेतली तरी देखील साचलेलं पाणी हे अजूनही तसंच आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातून आपल्या सोबत आहेत। उदय, ही शाळा कुठली? आजूबाजूला साचलेल्या पाण्याचा निचरा अजून होत नाहीये। पावसाची परिस्थिती काय आणि काय इशारा हवामान विभागाचा? श्वेता, खरं तर काल दशकभराचा रेकॉर्ड जो आहे तो नागपूरच्या पावसानं मोडला आहे। कारण काल म्हणजे गेल्या 24 तासामध्ये नागपुरात जो पाऊस झाला तो पाऊस 200 मिलीमीटर इतका होता आणि त्यामुळं काल झालेल्या त्या अतिवृष्टीचे परिणाम आज दुसऱ्या दिवशी ठळकपणे आपल्याला पाहायला मिळतं। मी नागपूरच्या या बेलतरोडी भागातल्या SOS शाळेच्या परिसरामध्ये आणि या शाळेच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की आजही म्हणजे पाऊस थांबल्याच्या 24 तासानंतरही तलाव सदृश्य स्थिती इथे निर्माण झालेली आहे। शाळेचे जे पटांगण आहे त्या पटांगणामध्ये जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणी साचलेलं दिसतं आहे। खरं तर विद्यार्थ्यांच्या खेळण्यासाठीचं हे मैदान आहे त्यामुळे इथं खेळण्यासाठीचे अनेक उपकरणं जे आहेत ते लावले होते, मात्र कालच्या त्या पावसामुळे ते उपकरणं देखील या पावसामध्ये जे आहेत ते वाहून गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। या शाळेला लागूनच एक नाला वाहतो आणि त्या नाल्यामधलं पाणी जे आहे ते या शाळेमध्ये जमा झाल्याचा जो आहे तो अंदाज व्यक्त केला जातो आहे। या शाळेमध्ये साधारणतः 1500 विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेतात। या शाळेमध्ये आता पाणी साचल्यामुळं विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करता येणार नाही, त्यामुळे आज या शाळेला जी आहे ती सुट्टी देण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीनं नाल्यातलं पाणी या सगळ्या शाळेच्या परिसरामध्ये साचलेलं आहे त्यावरून ज्यावेळी ही शाळा सुरू होईल त्यावेळी शाळेचं सॅनिटायझेशन करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण अनेक कीटक असेल किंवा घाणेरडं नाल्याचं पाणी असल्यामुळे जे ते विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न देखील या निमित्तानं उभा राहू शकतो। त्यामुळे आता या पाण्याचा निचरा करण्यासाठी शाळा प्रशासन काही भूमिका घेतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नागपुरातल्या अनेक सखल भागामध्ये जे आहे ते काल झालेल्या पावसामुळे पाणी साचलं होतं, त्या ठिकाणी देखील अशी स्थिती निर्माण झाली होती। मात्र नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग असेल आणि इतरही विभागांना जे आहे ते पाणी जे आहे ते क्लिअर जे आहे ते केलेलं आहे, त्यामुळे आज तशी स्थिती नाही आहे। मात्र अनेक भागामध्ये नागरिकांच्या घरादारात पाणी शिरलं होतं, त्यामुळं त्यांच्या घरातलं सामान असेल, रोजचे जे उपयोगी साहित्य आहे त्या असेल त्यांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी देखील नुकतीच शेतात पेरणी केली होती ते देखील वाहून गेलेलं आहे। त्यामुळं कालच्या या संततधार पावसामुळे जे आहे ते नागपूर आणि विदर्भातल्या लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आजपासून या नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत, त्यामुळे सरकार दरबारी जेव्हा जी मदत मिळेल ती मिळेल। मात्र अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी पाणी साचून आहे तिथं आता नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आणि ज्या शाळांमध्ये पाणी साचलेलं आहे प्रामुख्याने SOS शाळा इथं जे आहे ते या पाणी साचल्यामुळं आज शाळेला जी आहे ती सुट्टी जाहीर करावी लागलेली आहे। त्यामुळं ज्यावेळी या शाळेला परवानगी देण्यात आली त्यावेळी या सगळ्या बाबींचा विचार केला नव्हता का असा प्रश्न निर्माण होतो। कारण अशा पद्धतीनं जर शाळांना आता आज सुट्टी होती, समजा पाण्याचा निचरा उद्या झाला नाही तर उद्या देखील शाळेला सुट्टी द्यावी लागेल, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान देखील यामुळं दुसऱ्या बाजूने होत आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे नागपुरातल्या या पावसाच्या परिस्थितीचा आढावा आपण घेतला। काय परिस्थिती नागपुरातली सध्या झालेली आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा ब्रह्मपुरी उपविभागामध्ये गेल्या 12 तासांपासून पावसानं विश्रांती जरी घेतली असली तरी जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसलेला आहे। आरमोरी मार्गावरती पुराचं पाणी आल्यामुळे गेल्या 12 तासांपासून हा मार्ग बंद आहे।
पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांना जाण्यास मनाई केली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपुरात वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे परिणाम हे आपण बघतोय. पूल पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय. पोलिसांचा बंदोबस्त आहे, कारण या पुराच्या पाण्यामधनं अनेक जण वाहनं घालण्याचं धाडस करतात. त्यामुळे ट्रक असतील किंवा इतर काही सगळी वाहनं पलीकडे जाण्यापासून रोखण्यात आलेली आहेत. पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे. तर चंद्रपुरातनं आमचे प्रतिनिधी हैदर शेख आता आपल्या सोबत आहेत. हैदर, चंद्रपुरातील वेगवेगळ्या भागातली पावसाची परिस्थिती आत्ताची काय आहे? सध्या चंद्रपूर जिल्ह्यात जो आहे पावसाने विश्रांती घेतली असली तरी ब्रह्मपुरीचे जे काही भाग आहे त्या भागात मोठ्या प्रमाणात जे पुराचा फटका बसलेला आहे. जवळपास 10 ते 12 गाव जे आहेत ते बाधित झालेले आहेत. गोसीखुर्दचं जे धरण आहे त्या धरणाचे 33 दरवाजे उघडले आहेत. त्याच्यामुळे हा सगळा जो पाणी आहे तो पाण्याचा फ्लो ब्रह्मपुरीच्या काही गावांना पोहोचलेला आहे. जवळपास 10 ते 12 गाव या पाण्यामुळे बाधित झाले. आता जे आहे त्या विसर्गाचा जो विसर्ग आहे तो कमी करण्यात आलेला आहे. सध्या ते 12,000 पोहोचलेला आहे. परंतु ब्रह्मपुरी तालुक्याला आज पूर्णपणे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. यासोबतच हजारो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत यासोबत शेतकरी सुद्धा आहेत. आपण त्याच्यामुळे दादा, शेतीचं नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? शेतीचं नुकसान आज एकरी 35,000 रुपये झालेलं आहे. आणि वरून भेंडीचं उत्पादन आहे, भाजीपाल्याचं जे उत्पादन आहे ते कमी झालेलं आहे आता पाण्याचा फटका असल्यामुळे. आणि मोटर पंप जे आहेत ते सूचना न दिल्यामुळे आज मोटर पंप विहिरी वगैरे पूर्ण भरलेले आहेत. आणि मोटारी आहेत, त्या मोटारीला खर्च येणार आहे, कारण मोटारी पूर्ण बुडलेल्या आहेत. पहिल्यांदा सूचना द्यायला पाहिजे होती. सूचना न दिल्यामुळे लोकांचं नुकसान खूप झालेलं आहे. तर एकंदरीत दादा, कुठलं शेत होतं तुझं, काय नुकसान झालंय? नुकसान झालं, आमच्या मोटारी बुडल्या आहेत. आणि वरून नाही का दरवर्षी हा पूर येते, दरवर्षी हा घोसा धरणाचा पाणी आपल्या भागाला किंवा आपल्या शेताला खूप नुकसान देत आहे. आणि दरवर्षी आम्हाला हा तकलीफ जास्त होत आहे. दरवर्षी मोटारी काढायला ते धंदा आमच्या मग आहेत. एकीकडे गोसीखुर्द धरणाचं पाणी जर वरदान ते ठरत असेल, परंतु या भागात जे आहेत तर त्या पुरांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत आहे. वैनगंगा जी नदी आहे इथून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे, परंतु मागे जो दिसत आहे हा पूर्ण भाग शेतीचा आहे आणि तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. म्हणजे हा पूर ओसरल्यानंतर पंचनामे करणे तातडीनं आणि नुकसान भरपाई करणे हा एक महत्वाचा जो भाग आहे तो शासनाचा असणार आहे. आणि मागणी झाली शेतकऱ्यांची आहे की तातडीनं या सगळे नुकसान भरपाई द्यावं. यासोबतच मोटर पंप सुद्धा यांचे त्या पाण्यात गेलेले आहे, कारण की सूचना दिली नसल्यामुळे मोटर पंप हा विहिरीत होते आणि त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे. हैदर, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद चंद्रपुरातल्या. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी मात्र गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती कायम आहे आणि जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या 10 गावांना पुराचा फटका बसलाय. ब्रह्मपुरी उपविभागात 24 तासात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलाय, त्यामुळे अनेक मार्ग बंद आहेत. वर्ध्याच्या सरूळमधील यशोदा नदीला देखील आलेल्या पुरामुळे वर्धा राळेगाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि 16 तासांनंतर पुलावरचं पाणी ओसरल्यानंतर इथली वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा मार्ग बंद असल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अमरावतीतल्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे नागपूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हायवेवरती पाणी आलं, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली. धामणगाव तालुक्यातील देवगाव बोरगाव जवळ रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यावेळी महामार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्या. तर सातत्यानं बरसणाऱ्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर इथल्या डोंगर दऱ्यातले नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत आहेत. माहूर तालुक्यातील डोंगर रांगांमध्ये वजरा गावाजवळ शेख फरीद बाबा यांच्या नावानं हा धबधबा ओळखला जातो आणि या धबधब्याच्या परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान तीर्थक्षेत्र माहूरला येणाऱ्या भाविकांना रेणुका मातेच्या दर्शनासोबतच या धबधब्याच्या पर्यटनाचा आनंद घेता येतोय. दुसरीकडे लोणावळा परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे आणि या पावसामुळे इथलं निसर्ग सौंदर्य खुललंय. नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे पर्यटकांनीही लोणावळ्यात गर्दी केली आहे.